नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण पोलीस भरतीसाठी बुलढाणा जिल्ह्याची सरकारी प्रश्नपत्रिका या विषयावर आपण मार्गदर्शन करत आहोत आणि त्यातील गणित या विषयावर आपण पहिला एपिसोड बनवलेला आहे. आता दुसरा एपिसोड आपण बनवत आहोत. 88व्या प्रश्नापासून त्याची सुरुवात करत आहोत. या ठिकाणी प्रश्न आहे 88वा. 1 ते 100 अंकांची बेरीज किती? अत्यंत सोपा प्रश्न आहे, पण सगळ्या अंकांची बेरीज अंक लिहून आपल्याला बेरीज करायची नाही आहे. अशा पद्धतीचं उदाहरण आपण ज्यावेळी सोडवतो त्यावेळी काय करायचं, 100 आणि 1 पहिला अंक आणि शेवटचा अंक यांची बेरीज करायची. 1 अधिक 100 बरोबर 101 आणि 1 ते 100 एकूण 100 अंक आहेत, त्याच्या निम्म 50 म्हणून गुणिले किती करायचं, 50 बरोबर 5 एके 5, 5 शून्य 0 आणि 5 एके 5 यांची बेरीज झाली 5050. झालं, एवढंच आहे. अशा प्रकारच्या अन्य कोणत्याही संख्यांची बेरीज आपल्याला करता आली पाहिजे. आता समजा 1 ते 20 संख्यांची बेरीज करायची आहे, तर 20 आणि 1 21 आणि एकूण संख्या 20 आहेत, त्याच्या निम्म 10. 21 10 210 अशी बेरीज करायची. 1 ते 100 1 ते 20 असं काही नाही आहे. तुम्ही मधलीच संख्या घेतली, समजा 11 ते 20 घेतले. 11 ते 20 मध्ये किती संख्या आहेत? 11 ते 20 मध्ये 10 संख्या आहेत. 11 आणि 20 31 आलं. 10 संख्या आहेत म्हणून गुणिले 5. 5 एके 5, 5 त्रिक 15 झालं 155. समजा 20 ते 30 आहे. 20 ते 30 आहे. आता काय करायचं, 20 आणि 30 यांची बेरीज करायची, 50 आली. आता 20 ते 30 एकूण 10 संख्या नाहीत, 11 आहेत, मग 5.5 न गुणायचं. 5.5 न गुणायचं म्हणजे 5.5 किंवा 11/2 न गुणलं तरी चालतं. बेरीज आली 50. आता 50ला 2 न भागलं 25 आलं. 25 गुणिले 11 आलं. 11 5 55, 11 दुनी 22 आणि 5 27, 275 बेरीज आली. अशा प्रकारचे कोणताही प्रश्न आला तर तुम्ही या पद्धतीनं करायचं. अत्यंत सोप्या पद्धतीनं हे आपल्याला समजतं. आता 89वा प्रश्न आपण पाहूया. एका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 20 व 21 सेंटीमीटर आहेत, तर कर्णाची लांबी किती? काटकोन त्रिकोण म्हटल्यानंतर आपल्याला पायथागोरसचा सिद्धांत आठवला पाहिजे आणि पायथागोरसची त्रिकुटे आठवली पाहिजे. पायथागोरसची जी त्रिकुटे आहेत ती तुम्हाला पाठांतर हवीत, म्हणजे पटकन यावरील उदाहरणे तुम्हाला तोंडी सोडवता येतात. मी इथे काही लिहिलेले आहेत, तुमच्या लक्षात येईल. आता 3, 4 आणि 5 हे पहिले त्रिकोण सर्वांना सर्व परिचित आहे. यापासून असंख्य त्रिकुटे तयार होतात. समजा 3चे दुप्पट केले 6, 8ची दुप्पट केली 4ची दुप्पट केली 8, 5ची दुप्पट केली 10, हे नवीन त्रिकूट तयार झालं. असं तिप्पट, चौपट, 5पट करून त्रिकुट येऊ शकतात. आता याच्या निमपट केलं तरी पण आपल्याला आलं पाहिजे. 1.5, 2 आणि 2.5 हे सुद्धा पायथागोरसचं त्रिकूट आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. असे असंख्य त्रिकूट तुम्ही बनवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता हे दुसरं त्रिकूट आहे 5, 12, 13. ही मुख्य त्रिकूट आहेत, ही तुम्ही लक्षात ठेवायची. 5, 12, 13, 7, 24, 25, 9, 40, 41, 8, 15, 17, 20, 21, 29, 13, 84, 85 ही मुख्य त्रिकूट आहेत, ही लक्षात ठेवायची. याच्यापासून अनेक त्रिकुटे याप्रमाणे बनवता येतात. 5 दोन्ही 10 आले इथे, 12 दोन्ही 24 आलं, 13 दोन्ही 26 आलं, हे नवीन त्रिकूट तयार झालं.
ही पण तुमच्या लक्षात आली पाहिजेत. म्हणजे यावरचा प्रश्न आपल्याला कसाही आला पुन्हा तर तोंडी आपल्याला उत्तर काढता येतं. 7, 24, 25, 14, 48, 50 अशी एक 4-5 त्रिकोटे बनवायची. निंपट पण येतं घ्यायचं. म्हणजे तुमच्या लक्षात येतं की अशा प्रकारचं त्रिकोणसुद्धा येऊ शकतं. 3.5, 12 आणि 12.5 असं. 9, 40, 21, 20, 21, 29, 13, 84, 85, 8, 15, 17 यांच्यापासून तुम्ही त्रिकोण बनवू शकता. आता आपल्याला या प्रश्नाकडे वळूया. 20 आणि 21 हा पाया आहे. 20, 21 तर कर्ण किती? काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा याला कर्ण म्हणायचं. हा पाया आणि ही उंची. आता पायथागोरसचं तुम्हाला त्रिकोण जर पाठांतर असेल तर तोंडी तुम्ही सांगू शकता की 20, 21 आणि 29 म्हणजे याचा कर्ण किती आला? 29. आपल्याला काहीही करावं लागत नाही. म्हणजे पायथागोरसचं जे कर्ण काढायचं सूत्र आहे किंवा पाया काढायचं सूत्र आहे किंवा उंची काढायचं सूत्र आहे ते कसं आहे तुम्हाला माहिती आहे. कर्ण वर्ग बरोबर पहिली बाजू किंवा पायाचा वर्ग अधिक दुसरी बाजू किंवा उंचीचा वर्ग. या पद्धतीनं कोणतंही उदाहरण सोडवता येतं. पण प्रत्येक वेळी असं करायला आपल्याला वेळ नसतो कृती करायला. पण बरीच गणितं अशी असतात की तोंडी नजर टाकल्याबरोबर तुम्हाला येतात आणि आपल्याला वेळेची बचत करायची आहे. आणि ज्या ठिकाणी वेळ द्यायचा आहे त्या ठिकाणी भरपूर वेळ देऊन 100 गुणांची प्रश्नपत्रिका चांगल्या प्रकारे सोडवायची आहे. आता आपण पुढची काही उदाहरणे पाहूया. एका व्यवहारात 7,200 रुपये नफा झालेला आहे. हा नफा 2, 3, 4 या प्रमाणात वाटल्यास बीचा वाटा किती? म्हणजे ए, बी आणि सी असे 2 आहेत. त्यामध्ये बीचा वाटा किती? हा ए आहे, हा बी आहे आणि हा सी आहे. तर बीचा वाटा आपल्याला काढायचा आहे. म्हणजे किती भाग आहेत ते आपण पहिल्यांदा मोजायचे. 2 आणि 3 5 आणि 4 9 म्हणजे 7,200 भागिले 9 बरोबर 800. आता बीला 3 भाग आहेत मग 800 गुणिले 3 बरोबर 2400 रुपये झालं. बीचा वाटा किती आहे? 2400. आता हा प्रश्न बघा. 8ने पूर्ण भाग जाणारी सर्वात लहान 3 अंकी संख्या किती? याला पर्याय दिलेले असतात. 102, 104, 106, 108, 109 असे पर्याय दिलेले असतात. आपण पर्याय 8 भागायचं आणि बघायचं असा प्रकार करायचा नाही. काय करायचं? 100ला 8 भागायचं. 100 भागिले 8. 8 एके 8, 2, 8 दोन्ही 16, 4 उरले झालं. 100 आणि 4 104. सर्वात लहान 3 अंकी संख्या 104 अशी आहे की तिला 8ने पूर्ण भाग जातो. आता या प्रकारचे असंख्य गणिते येऊ शकतात. तुम्ही बनवू शकता. दुसरं एक आपण उदाहरण बघूया. या ठिकाणी 13 घेतलं आणि इथे मोठी घेतली. आता बघा कसं झालं गणित. 13ने पूर्ण भाग जाणारी सर्वात मोठी 3 अंकी संख्या कोणती? या ठिकाणी पण सर्वात मोठी म्हणजे 1000च्या जवळ असणार ती संख्या. म्हणून काय करायचं? 1000 भागिले 13 करायचं. 13 सत्ते 91 9 आलं. आता 7 नाही झालं ना 6 पर्याय. 13 संग 78 12 आलं म्हणजे 12 वजा करायचं. 1000मधून 12 वजा केले राहिले किती? 988.
ही सर्वात मोठी 3 अंकी संख्या अशी आहे की ती 13 भाग जातो. इथं अंक बदलून 17, 19, 23 अशा प्रकारच्या जास्तीत जास्त विषम संख्या इथं दिलेल्या असतात आणि मग 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी आपण काढू शकतो. आता हे जर असं म्हटलं असतं की 13ने पूर्ण भाग जाणारी सर्वात लहान 4 अंकी संख्या कोणती, तर यामध्ये 12 जे आपण शिल्लक राहिले या ठिकाणी, तर 1012 करायचं. झालं. 1012 ही 13ने पूर्ण भाग जाणारी 4 अंकी सर्वात लहान संख्या. अशा आपण कितीतरी उदाहरणं या प्रकारचे घेऊ शकतो. पण असा प्रश्न पुन्हा आला कशाही पद्धतीनं तर तो तुम्हाला आला पाहिजे. पुढचं गणित. 12% दराने 4 वर्षात एका रकमेचे 408 रुपये व्याज झाले तर मुद्दल किती. आता सरळ व्याजाचं जे मुख्य सूत्र आहे ते या ठिकाणी आहे सरळ व्याज बरोबर म.द.क भागिले 100. हे तुम्हाला माहिती आहे. म म्हणजे मुद्दल, द म्हणजे दर, क म्हणजे काळ किंवा मुदत, त्याला भागिले 100 केले की सरळ व्याज मिळतं. या मुख्य सूत्रावरून मुद्दल बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुदत गुणिले दर हे सूत्र बनवलं. समजा इथं मुद्दल आपल्याला काढायचं आहे म्हणजे हे सूत्र वापरायचं आहे. पण प्रत्येक वेळी तुम्हाला मुद्दल विचारतील असं नाही, दर विचारायचा आहे तर तेच हाच फॉर्म्युला वापरायचा. दर बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले मुदत. हाच फॉर्म्युला मुदत काढत असताना वापरायचा. मुदत बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले दर. ही सर्व सूत्रे तुम्हाला माहिती पाहिजेत. या प्रकारची उदाहरणं तुम्हाला आली पाहिजेत. हे जसं मी गणित सोडवणार आहे त्याच पद्धतीनं ही या सर्व सूत्रांचा वापर करून तुम्ही गणित सोडवायचे आहेत. आता बघा व्याज किती आहे 408 रुपये. 408 गुणिले 100 भागिले मुदत किती आहे 4 आणि व्याजाचा दर आहे 12. आता हा सगळा भागाकार गुणाकार करून 48ने भागायचं नाही, इथल्या इथंच भागाकार करायचा. बघा 4 एके 4, 4 एके 4, 4 शून्य 0, 4 दोन्ही 8. आता 12ने भागायचं. आता 12 8 96 आलं. हा भागाकार थोडा बाजूला घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 102 भागिले 12, 12 8 96 उरले किती 6. आता दशांश स्थळ आलं 12 पंचे 60 म्हणजे इथं 8.5 आलं गुणिले 100. 8.5 गुणिले 100. आता या दशांश स्थळासाठी 1 शून्य गेली, ही शून्य इथं दिली. 850 रुपये मुद्दल झाले. तर अशा पद्धतीनं दशांश अपूर्णांक जरी भागाकारामध्ये आला तरी सुद्धा आपलं गणित बरोबर आलं पाहिजे आणि येतं. आणखी सरळ व्याजामध्ये आणखी काही पद्धती आहेत, आणखी प्रकारची काही उदाहरणे आहेत. ते पुढील जसजशी इतर जिल्ह्यांचे पेपर आपण सोडवत जाऊ तसतशी ती उदाहरणं येतील आणि त्याचं तिथं स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल.